जय शिवराय मित्रांनो. घोडा पाण्यात अडकला आणि नाहीतर शंभूराजांनी गोवा महाराष्ट्रात जोडला असता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांनी स्वराज्याच्या सीमा उत्तरेत दिल्ली व दक्षिणेत गोव्यापर्यंत वाढवल्या. सागरावर ज्यांचे वर्चस्व त्यांच्या सीमा यमुना पार जातात असे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते. हेच विचार शंभूराजांच्या डोळ्यासमोर होते. शंभूराजांनी बाणकोट, जैतापूर, राजापूर, डिचोली येथे जहाज बांधणी केंद्रे सुरू केली. सागरी संरक्षणासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. औरंगजेबाच्या स्वारीदरम्यान पोर्तुगीज खूपच उत्साही झाले. त्यांना धडाव शिकवण्यासाठी शंभूराजांनी गोव्यावर मोहीम आखली. पोर्तुगीजांनी मर्दनगेड, जो की सेंट स्टीफनचा किल्ला होता, त्याला वेढला. 40 मराठे किल्ल्यात असतानाही त्यांनी तग धरला. शेतीचे बांध फोडून आजूबाजूला पाणी केले. 300 मावळ्यांची दुसरी तुकडी किल्ल्यात दाखल झाली आणि संभाजीराजे स्वतः येऊन धडकले. गोळीबार सुरू झाला. व्हाईसरॉय अल्होर पळून गेला. शंभूराजांनी त्याचा पाठलाग केला, पण पावसामुळे घोडा पाण्यात वाहून गेला. खंडो बल्लाळांनी घोडा वाचवला. या लढाईत कृष्णाजी कंक वीरमरण पावले. शंभूराजांनी त्यांच्या 3 वर्षाच्या मुलाला किताब दिला आणि सरदारकी बहाल केली. ही स्वारी यशस्वी झाली असती तर गोवा प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट झाला असता असे अनेक इतिहासकार मानतात. जय शिवराय. जय शंभूराजे. जय शिवराय मित्रांनो. घोडा पाण्यात अडकला आणि नाहीतर शंभूराजांनी गोवा महाराष्ट्रात जोडला असता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांनी स्वराज्याच्या सीमा उत्तरेत दिल्ली व दक्षिणेत गोव्यापर्यंत वाढवल्या. सागरावर ज्यांचे वर्चस्व त्यांच्या सीमा यमुना पार जातात असे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते. हेच विचार शंभूराजांच्या डोळ्यासमोर होते. शंभूराजांनी बाणकोट, जैतापूर, राजापूर, डिचोली येथे जहाज बांधणी केंद्रे सुरू केली. सागरी संरक्षणासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. औरंगजेबाच्या स्वारीदरम्यान पोर्तुगीज खूपच उत्साही झाले. त्यांना धडाव शिकवण्यासाठी शंभूराजांनी गोव्यावर मोहीम आखली. पोर्तुगीजांनी मर्दनगेड, जो की सेंट स्टीफनचा किल्ला होता, त्याला वेढला. 40 मराठे किल्ल्यात असतानाही त्यांनी तग धरला. शेतीचे बांध फोडून आजूबाजूला पाणी केले. 300 मावळ्यांची दुसरी तुकडी किल्ल्यात दाखल झाली आणि संभाजीराजे स्वतः येऊन धडकले. गोळीबार सुरू झाला. व्हाईसरॉय अल्होर पळून गेला. शंभूराजांनी त्याचा पाठलाग केला, पण पावसामुळे घोडा पाण्यात वाहून गेला. खंडो बल्लाळांनी घोडा वाचवला. या लढाईत कृष्णाजी कंक वीरमरण पावले. शंभूराजांनी त्यांच्या 3 वर्षाच्या मुलाला किताब दिला आणि सरदारकी बहाल केली. ही स्वारी यशस्वी झाली असती तर गोवा प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट झाला असता असे अनेक इतिहासकार मानतात. जय शिवराय. जय शंभूराजे.